त्यांना कोणती हानी होऊ नये म्हणून अमृततुल्य वनस्पती तुम्ही सागरात टाकल्या. हे सागर मंथन करण्यापूर्वी त्या जीवांची तुम्ही तरतूद केलं. मग सागर मंथन झाल्यानंतर माझ्या पित्याला अन्याय का? हे पहा सागर मंथन तुझ्या पिताची कोणी अन्याय होणार नाही त्याची पूर्ण कल्पना मी तुला देतोय आणि जेणेकरून तुला इथं तुम्ही चालव जा म्हणतोय मागणी मी बाजारी गेल्यानंतर माझ्या पित्याला गेलेला नाहीये. पण इथं पाहिलं ना तर त्याला मुखाची शब्द मुखात जेणेकरून जो तुझ्या पित्याला न्याय देण्यासाठी पर्यंत आलाय तो न्याय तुला निश्चित मिळेल. त्यावेळी सर्वस्व दरबार भरला जाईल तर हा प्रश्न मी तिथं उपस्थित करेल. जेव्हा शर्माचा दरबार भरला जाईल तेव्हा तुम्ही हा प्रश्न उपस्थित करणार आणि त्यानंतर पितृदेवतेला न्याय मिळवून देणार. मग मला सांगा या सर्वस्वाला जबाबदार कोण होता? तू मुळीच चिंता करू नकोस त्या सर्वस्व जबाबदार आम्हीच होतो. देवेंद्र ब्राह्मण कुलात जन्माला क्षत्रिय परिपूर्ण केले आणि देवतांचा राजा इंद्र या संदेश तू पत्रात ठरला. याचा सात कर्ममान स्वाभिमान दुर्वास महत्वाचा वाटला. तुझी भेट देण्यासाठी देवदरबारी येत असताना सुवर्ण कमळांची पुष्पमाग फूल तुझ्यासाठी घेऊन आले. पण देवेंद्र तुला तुझ्या सत्तेचा मान चढला. तुला तुझ्या पदांचा अहंकार झाला. म्हणून त्यांनी कमल पुष्पाची मान स्वतःच्या कंठी परिणाम न करता ऐरावताला घातली. अरे ऐरावत सुद्धा हा कोण आहे तो तुला माहितच आहे ना. मग मी घातली की त्या ऐरावताला घातली एकच होय. माझ्या पुढच्या ऐरावत जेणेकरून ते कमल पुष्पांची मान त्या निर्वात कोणत्याने आणली. मग ती आणली ती कुठून आणली होती? आणली होती ती वृत्तीला टाकून येताना तुझ्यासाठी आणली होती. हो ना तुझ्या मनाला दिलं कुठला बोलायला शब्द कोणत्या शब्द करावे जगतात परिपूर्ण करतो. आणि त्याचा मुक्त तुम्ही काय शब्द कोणत्या रीतीने परिपूर्ण करतोय ते आम्हाला सांगायचं. सृष्टी समजते एक शब्द सत्य करे. मग या तर तुझ्या मनात पडण्यासाठी हा त्यांची श्रुती देवता झाली म्हणजे Oh,